Let's start with the first chapter from the chemistry, that is the solid state. So as we know that there are different states of the matter, mainly three states of matter, that is the solid, liquid and gas. So what is the solid? The solid is the substance which have a definite shape and definite volume. Suppose chalk is an example for the solid. So this chalk having the definite shape and definite volume. आता डेफिनेट शेप आणि डेफिनेट व्हॉल्यूम म्हणजे काय की जो शेप आहे समजा हा चौक आहे विच हॅविंग द डेफिनाइट शेप हा जो शेप आहे तो डेफिनाइट शेप आहे आणि समजा हा जो आहे ह्याचा पण जो शेप जो आहे तो काय आहे डेफिनाइट शेप आहे ह्याचा शेप असेल तो डेफिनाइट असेल किंवा समजा मार्कर आहे हा पण कोण आहे सॉलिड आहे विच हॅव द डेफिनाइट शेप ह्याचा जो आकार आहे तुम्ही प्रेस करून त्याला मी कमी जास्त करू शकत नाहीये तो काय असेल डेफिनाइट शेप असेल किंवा व्हॉल्यूम समजा हे जे आहे ते समजा या ठिकाणी सपोज हे किती असेल समजा 200 ग्राम आहे तर हे समजा मी इथं जरी ठेवलं तरी 200 ग्राम असेल किंवा या ठिकाणी ठेवलं तरी पण 200 ग्राम असेल कुठंही जरी मी ठेवलं तरी पण हे किती असेल 200 ग्राम म्हणजे व्हॉल्यूम असेल ते किती असेल 200 ग्राम आणि हे काय असेल कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल मी थोडक्यात सांगायला गेलं सॉलिड हॅव्हिंग द डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. आपण नेक्स्ट बघूया की लिक्विड काय असतं. लिक्विड हॅव्हिंग द डेफिनाइट व्हॉल्यूम बट डिफरंट शेप. की जे लिक्विड असेल ना ते लिक्विडला काय असतं डेफिनाइट व्हॉल्यूम असतं म्हणजे शेप असतं ते शेप काय असतं डिफरंट. की समजा आपण या ठिकाणी बघतोय की समजा द वॉटर इज प्रेझेंट इनसाइड द दिस ग्लास. मग समजा हे जे पाणी आहे ते पाणी या ग्लासचा आकार या ठिकाणी ऑब्टेन किंवा प्राप्त करेल आणि जर का समजा या ठिकाणी हे जे पाणी ते समजा मी या बॉटलमध्ये ओतलं तर हे जे पाणी आहे ते या बॉटलच्या या ठिकाणी काय करेल शेप प्राप्त करेल. याचा अर्थ काय आहे की द लिक्विड डोंट हॅव द डेफिनाइट शेप की लिक्विड डेफिनाइट शेप नाही पण जे व्हॉल्यूम जे आहे समजा दर इज द व्हॉल्यूम जे आकारमान समजा आहे ते मी जरी या ठिकाणी समजा ओतलं समजा जे काही पाण्याचं व्हॉल्यूम असेल समजा 200 ml असेल जरी समजा या बॉटलमध्ये होतं तरी पण 200 ml असेल जरी समजा मी ते ग्लासमध्ये घेतलं तरी पण किती असेल 200 mlच असेल. याचा अर्थ काय आहे की जे लिक्विडचं जो काही शेप असेल तो शेप काय असतो लिक्विड डू नॉट हॅव द डेफिनाइट शेप म्हणजे व्हॉल्यूम असेल ते व्हॉल्यूम काय असेल सेम असेल. आता अजून आपण या ठिकाणी बघूया की द सॉलिड हॅव्हिंग द स्ट्रॉंग इंटरपार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन की जे काही पार्टिकल्स आहेत विच हॅव्हिंग द सपोज दिस इज द एक्झाम्पल ऑफ द मार्कर दिस इज द एक्झाम्पल ऑफ सॉलिड मीन्स वॉट दिस इज मेड फ्रॉम द नंबर ऑफ पार्टिकल्स की हे बऱ्याच पार्टिकलपासून बनलेलं आहे आणि या ठिकाणी काय आहे की जे पार्टिकल्स असतील त्या पार्टिकलमध्ये काय असतं स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं की समजा या टाईपचं की समजा एक पार्टिकल या ठिकाणी असेल नेक्स्ट वाला या ठिकाणी असेल नेक्स्ट वाला या ठिकाणी असेल नेक्स्ट वाला जे काही पार्टिकलचं अट्रॅक्शन असेल सॉलिडमध्ये ते कसं असतं स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पार्टिकल्स हे असेल सॉलिडसाठी. आणि तेच समजा गॅससाठी असेल तर जे गॅसचं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा जे काही इंटर पार्टिकल अट्रॅक्शन असेल ते एकदम त्या ठिकाणी स्ट्रॉंग नसेल. तेच या फॉर्मॅटमध्ये असेल समजा एक पार्टिकल या ठिकाणी असेल एक पार्टिकल या ठिकाणी एक पार्टिकल या ठिकाणी एक पार्टिकल या ठिकाणी असेल म्हणजे काही इंटर पार्टिकल अट्रॅक्शन जे आहे ते एकदम स्ट्रॉंग त्या ठिकाणी नसतं. हे कोणाचं समजा गॅसचं. आणि जर का समजा आपण हे झालं लिक्विडचं आणि जसं आपण गॅसचं बघितलं तर समजा हा जो गॅस आहे तो समजा इनक्लोज आहे मग समजा गॅसचा पार्टिकल या ठिकाणी असेल एक या ठिकाणी असेल तर एक या ठिकाणी असेल म्हणजे गॅसचे पार्टिकल्स असतील ते एकदम सेपरेटेड प्रेझेंट असतील म्हणजे खूप डिस्टन्सवरती प्रेझेंट असतील. म्हणजे हा जो डिफरन्शिएट आहे तो कोणामध्ये आहे सॉलिड लिक्विड आणि गॅसमध्ये आहे. ठीक. तर आपण या ठिकाणी बघूया की सॉलिड स्टेटमध्ये देर आर मेनली टू टाईप ऑफ दी सॉलिड्स. दिस सॉलिड हॅव्हिंग द मेनली टू टाईप्स. असं नाही की समजा या ठिकाणी मला येत नाही किंवा ह्याच्यातला भाग नाही पण जो एक टाईम वाचावा म्हणून आपण या ठिकाणी अगोदरच लिहून ठेवलंय. सो देर आर टू टाईप ऑफ दी सॉलिड. द व्हेरी फर्स्ट वन इज अ क्रिस्टलाइन अँड द सेकंड इज अ ॲमॉर्फस सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय असतं दी सॉलिड्स हॅव्हिंग द रेग्युलेटी अँड पिरियोडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ दी पार्टिकल्स. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो काय आहे की
क्रिस्टलाइन सॉलिड हॅव्हिंग द शार्प मेल्टिंग पॉईंट, जो काही मेल्टिंग पॉईंट असेल तो शार्प मेल्टिंग पॉईंट असेल. तो नेक्स्ट पॉईंट असेल तो काय असेल की क्रिस्टलाइन सॉलिड्स आर कोल्ड ॲज दी ॲनिसोट्रोपिक. दे आर कोल्ड ॲज दी ॲनिसोट्रोपिक. आणि एक्झाम्पल्स आहेत, डिफरंट एक्झाम्पल आहेत. समजा आपण सॉल्टमध्ये बघितलं तर NaCl इज एक्झाम्पल फॉर दी क्रिस्टलाइन सॉलिड. आणि समजा आपण मेटलमध्ये बघितलं तर समजा गोल्ड आहे किंवा समजा त्या ठिकाणी सोडियम आहे किंवा समजा कॉपर आहे. ही जे एक्झाम्पल समजा मेटल्समधले आहेत ती कोणाचे आहेत तर क्रिस्टलाइन सॉलिडसाठी आहेत. समजा आपण मटेरियल जर बघितलं तर समजा डायमंड असेल किंवा समजा इतर जी काही एक्झाम्पल जे असतील ती कोणासाठी असतील क्रिस्टलाइन सॉलिडसाठी असतील. जसं आपण ॲमॉर्फसचं बघितलं कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीजमध्ये तर त्या प्रॉपर्टीज काय आहेत की समजा ॲमॉर्फस असेल विच हॅव्हिंग द इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल. नेक्स्ट समजा पॉईंट आहे की इट डू नॉट हॅव्हिंग द शार्प मेल्टिंग पॉईंट, की जो मेल्टिंग पॉईंट असेल तो शार्प नसेल. तो काय असेल इट प्रेझेंट बिटवीन दी रेंजेस, तो रेंजमध्ये प्रेझेंट असेल. नेक्स्ट समजा पॉईंट असेल की these आर ऑल्सो कॉल्ड ॲज दी आयसोट्रॉपिक. आणि समजा एक्झाम्पल जे असतील क्रिस्टल ॲमॉर्फस सॉलिडसाठी ते एक्झाम्पल्स जे आहेत ती कोण आपण सांगू शकतो की समजा ग्लास असेल किंवा रबर असेल किंवा समजा जे काही प्लास्टिक असेल विच ऑल आर दी एक्झाम्पल फॉर दी ॲमॉर्फस सॉलिड. मग आपण थोडक्यात बघूया की हे काय आहे. सो जसं आपण बघितलं टू टाईप ऑफ दी सॉलिड्स दॅट इज अ क्रिस्टलाइन सॉलिड अँड दी ॲमॉर्फस सॉलिड. सो व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड, की जे काही क्रिस्टलाइन सॉलिड आहे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज काय आहेत. तर फर्स्ट काय आहे दे हॅव्हिंग द रेग्युलरिटी अँड पिरियोडिसिटी इन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. की क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जे काही पार्टिकल्सचं अरेंजमेंट असेल त्याच्यामध्ये काय असतं की रेग्युलरिटी असते. की समजा जे काही पार्टिकल्स असतील तर रेग्युलरली प्रेझेंट असतील. की समजा या ठिकाणी हा असेल याच्यामध्ये काय असतं रेग्युलरिटी असेल की एखादा नेक्स्ट पार्टिकल त्या ठिकाणी प्रेझेंट असेल. आणि नेक्स्ट काय आहे पिरियोडिसिटी, म्हणजे या ठिकाणी काय असेल रिपीटिंग स्ट्रक्चर ऑफ पार्टिकल्स. की समजा या ठिकाणी समजा हा पार्टिकल असेल नेक्स्ट या ठिकाणी पार्टिकल असेल नेक्स्ट समजा या ठिकाणी असेल या प्रकारचं. हे जे स्ट्रक्चर जे असेल ते कुणामध्ये आहे तर क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये आहे विच हॅव्हिंग द रेग्युलरिटी अँड पिरियोडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ दी पार्टिकल्स. नेक्स्ट आपण पॉईंट काय बघितलाय की दे हॅव्हिंग द शार्प मेल्टिंग पॉईंट, की जो मेल्टिंग पॉईंट जो आहे मॅडम मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय की ज्या कंडिशन समजा एखादं कोणतेही जे काही सॉलिड असेल ते मेल्ट होतंय त्याला आपण काय सांगतोय मेल्टिंग पॉईंट सांगतोय. तर जो काही मेल्टिंग पॉईंट आहे क्रिस्टलाइन सॉलिडचा तो कसा आहे शार्प मेल्टिंग पॉईंट. शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय की समजा एखादं गोल्ड असेल ती कोणत्याही स्टेटला समजा किंवा कुठलंही गोल्ड समजा घेतलं तर समजा गोल्ड असेल तर गोल्ड जे आहे जस्ट एक्झाम्पल की समजा गोल्ड आहे 130 डिग्री सेल्सिअस मेल्ट होतंय. तर तुम्ही कोणतंही गोल्ड घ्या ते 130 डिग्री सेल्सिअस मेल्ट होणार म्हणजे होणारच. जर समजा आपण कॉपर घेतलं तर समजा कॉपर जे असेल कॉपर समजा असेल समजा या ठिकाणी 140 डिग्री सेल्सिअस मेल्ट होतंय तर तुम्ही कुठलंही कॉपर घ्या ते 140 डिग्री सेल्सिअसलाच मेल्ट होणार. याचा अर्थ काय आहे विच हॅव्हिंग द शार्प मेल्टिंग पॉईंट. नेक्स्ट काय आहे दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज दी ॲनिसोट्रॉपिक. त्याला आपण ॲनिसोट्रॉपिक पण सांगू शकतो. आणि एक्झाम्पल आपण डिस्कस केली एक्झाम्पल कोणकोणते आहेत जसे की सॉल्टमध्ये कोण आहे NaCl. आता NaCl जे आहे सोडियम क्लोराईड हे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर काय आहे बिकॉज इट हॅव्हिंग द क्रिस्टल स्ट्रक्चर जे चकाकतंय. जर आपण बघू शकतो की समजा या ठिकाणी काय आहे NaCl आहे विच हॅव्हिंग द क्रिस्टल स्ट्रक्चर्स, की जे काही चकाकतंय NaCl that is a sodium chloride. So this having the crystal structure. So this is an example of the crystalline solid. नेक्स्ट मेटलमध्ये कोण एक्झाम्पल आहे गोल्ड आहे कॉपर आहे सोडियम आहे. आणि मटेरियलमध्ये कोण आहे समजा डायमंड आहे. सो हे आपण काय बघितलं कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ दी क्रिस्टलाइन सॉलिड. आणि नेक्स्ट मध्ये कोण राहिले ॲमॉर्फस सॉलिड. मग ॲमॉर्फस सॉलिडची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज काय आहे त्याने काय सांगितलंय की रँडमली अरेंज पार्टिकल, की जे काही पार्टिकल्स आहेत तर रँडमली अरेंज्ड आहेत. की समजा एक पार्टिकल या ठिकाणी असेल तर नेक्स्ट वाला समजा या ठिकाणी असेल नेक्स्ट वाला या ठिकाणी असेल नेक्स्ट वाला या ठिकाणी असं म्हणजे काही पार्टिकल्समध्ये रेग्युलरिटी नाही किंवा पिरियोडिसिटी नाही. देर इज अ इररेग्युलर अरेंजमेंट ऑफ दी पार्टिकल्स असतं कोणामध्ये ॲमॉर्फस सॉलिडमध्ये. नेक्स्ट नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट, की जे काही ॲमॉर्फस सॉलिड आहेत विच डोंट हॅव्हिंग द शार्प मेल्टिंग पॉईंट दे कॅन मेल्ट बिटवीन द टेम्परेचर इंटरवल. की जे काही टाइम पिरियड असेल ना की समजा एखादा आपण काही घेतलं की समजा एखादी ग्लास असेल ती ग्लास समजा
समजा ती 130 टू 140 डिग्री सेल्सिअस की या रेंजमध्ये मेल्ट होते. की समजा आपण एखाद्या वेळेस काही कंडिशनला आपण समजा एखादी काच ग्लास घेतली आणि ती जर आपण मेल्ट करण्याचा प्रयत्न केला तर ती समजा 132ला समजा ती मेल्ट होईल 132 डिग्री सेल्सिअसला. समजा आपण नेक्स्ट टाइम कधी आपण परत ते मेल्ट करण्याचा आपण विचार केला तर समजा ही जी ग्लास असेल ती समजा नेक्स्ट टाइम समजा 134ला त्या ठिकाणी मेल्ट होते. म्हणजे जो मेल्टिंग पॉईंट आहे तो शार्प मेल्टिंग पॉईंट आहे का? या ठिकाणी शार्प मेल्टिंग पॉईंट नाहीये. त्याची काय असे प्रॉपर असे रेंज असतील. समजा 130 टू 140 म्हणजे समजा जो काही ग्लास असेल त्या ग्लासची जी काही मेल्टिंग पॉईंटची काही रेंज असेल ती काय असेल 130 टू 140. मग या दरम्यान ते कोणत्याही टेम्परेचरला मेल्ट होऊ शकतं. थोडक्यात the amorphous solid don't having the sharp melting point. Next, they are also called as the isotropic. तर आपण आयसोट्रॉपिक सांगू शकतो. आणि एक्झाम्पल कोण आहे तर ग्लास आहे, प्लास्टिक, रबर एक्सेट्रा. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी थोडक्यात सॉलिड स्टेटमध्ये टाइप्स ऑफ सॉलिड आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी क्रिस्टलाइन सॉलिड आणि दी अमॉर्फस सॉलिड्स आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. धन्यवाद.